15 मिनिटं पोलीस हटवा, या देशातले 100 कोटी हिंदू संपू, अशा प्रकारची दरपोक्ती केली होती। आणि म्हणून या घोषणेच्या निषेधार्थ शिवसेनेनं 1.5 महिन्यापूर्वी माननीय पोलीस आयुक्तांना भेटून या ओवेसीला संभाजीनगरात प्रवेश देऊ नये अशा प्रकारची मागणी केली होती। सुरुवातीला ही मागणी मान्य झाली, परंतु परवाच्या दिवशी एक मुस्लिम रिझर्वेशन फ्रंट या संघटनेच्या नावाखाली या ओवेसीला या संभाजीनगरात प्रवेश दिला। आणि या प्रवेशानंतर या ओवेसीनं या संभाजीनगरात येऊन अतिशय जातीयवादी विखारी भाषण केलं। एकीकडे भारतीय राज्यघटनेचा अवमान करायचा, हिंदूंचे भारतीय राज्यघटनेचा कायदा मानायचा नाही अशा प्रकारची भूमिका घ्यायची, शर्यत आम्हाला लागू अशा प्रकारची भूमिका घ्यायची। आणि एकीकडे भारतीय राज्यघटनेनं लागू केलेलं आरक्षण मागायचं अशी दुधारी भूमिका ओवेसीनं घेतली। मुस्लिमांमध्ये हे भडकाऊ भाषण करण्याचा प्रयत्न केला। म्हणून अशा प्रकारे जातीयवादी प्रवृत्ती असलेला ओवेसी ज्यांनी या देशात हिंदूंना संपवण्याची भाषा केली, या देशाचा इतिहास बघितला तर ज्या ज्या वेळेस पोलीस बाजूला हटलेले त्याच काय झालेलं, मिरजचा दंगल असो, भिवंडीची दंगल असो, नुकता झालेला आसाम मधला विषय असो, अहमदाबादची दंगल असो, या सगळ्या ठिकाणी ज्या हिंदू बाजूला हटले होते त्या कोणाचं काय झालं हा इतिहास आहे। म्हणून ही भीती हिंदूंना दाखवण्याची गरज नाही, परंतु या ओवेसीला संभाजीनगरात येऊ दिलं नाही पाहिजे। संभाजीनगरमध्ये मोठा जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न ओवेसी करतोय। ज्या अतिरेकी कारवाईमध्ये गुंतलेल्या तरुणांना सोडण्याची भाषा केली जाते, पोलिसांना सुद्धा अशा प्रकारे प्रेशराईज केलं जातं। आणि या सगळ्या घटनेच्या निषेधात पोलिसांनी सुद्धा ओवेसीला प्रवेश या संभाजीनगरात द्यायला नाही पाहिजे होतं। उद्धवजीने सांगितलेलं आहे ओवेसीला यायचं तर या संभाजीनगरात येऊन बघ, औरंगजेबाची कबर हिंदूंनी इथं गाडलेली आहे आणि अशीच प्रकारची कबर तुझी सुद्धा गाडली जाईल अशी भूमिका मान्य उद्धवजीने घेतलेली आहे। आणि म्हणून आज निषेध आपण मान्य पोलीस आयुक्त कार्यालयासमोर करत आहोत। आणि या प्रसंगी आपण आज लग्नाची तीच आहे, ऊन आहे, तरी आपण मोठ्या संख्येने हजर आहात। या प्रसंगी मी आपले लाडके खासदार शिवसेना उपनेते मान्य चंद्रकांतजी खैरे साहेब यांनी या प्रकरणी शिवसेनेची भूमिका इथं विशद करावी अशा प्रकारची विनंती करतो।